गमतीनं म्हणतोय बर का. तर मग पुढे काय, तर रोज नवी साडी, सौंदर्य गेलं ना, ते करण्याकरता रोज नवी साडी पाहिजे नाही का. अरे त्या नव्या साडीने किती झालं तरी मूळचं सौंदर्य कसं येईल, नाही येणार नाही का. तसं या मनाचं काय होतं, एकदा तो त्या चल गोष्टीच्या मागे लागलं मन, की त्या बाईसारखी अवस्था होती. त्याची मूळ जे सामर्थ्य असतं, सौंदर्य असतं, ते नाही सोड. आणि मग अगदी रटाळपणा येतो, अगदी रुटीन होत. आणि दुसरं त्याला एक्झिस्टन्सच्या लोकांनी त्याला फार उत्तम शब्द बोरिंग होत. आपण ध्यानात ठेवा, आपल्या कामात किंवा कलेमध्ये जोपर्यंत रटाळपणा येत नाही तोपर्यंत जिवंतपण आहे. नाही तर समजावं की मी याला लायक नाही आता. बरं, तुमची इंट्युशन म्हणजे स्फूर्ती राहणारच नाही त्याच्यामध्ये. हो तर झालं काहीतरी असं सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की हे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायला सुमन पाहिजे. ते सुमन म्हणजे काय, ते मुद्दाम सुशब्दाचा मी अर्थ काढला डिक्शनरीतून. तर सु म्हणजे स्वच्छ, शुद्ध, पूर्ण आणि स्थिर. तर सुमन होईल. बघा, आश्रय करायचा आहे ना, बस तू आहेस, दुसरं नाही मला काही. म्हणून त्यातल्या त्यात भारतामध्ये ईश्वरापेक्षा सुद्धा सद्गुरूला अतिशय महत्व आहे. कारण काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर, इंद्रियासमोर आहे ना, की तुझ्या चरणावरती मी हे ठेवतोय. बरं, म्हणजे त्याला गुंतवायला काहीतरी वस्तू आहे, नाही तर फार कठीण जातं बघा गुंतवायला त्याला. आणि ते सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे जातं. म्हणून सुमन आपल्याजवळ आहे का, ते आपल्याजवळ नाही. पण अभ्यास, कारण शक्ती ही अभ्यासाने वश होऊ शकते, म्हणून ते वश करायचं पहिली. नंतर शुद्ध मती. शुद्ध म्हणजे निर्दोष. आणि खरं सांगतो आपल्याला, आपल्या बुद्धीमध्ये देहबुद्धीचा अंश असल्या कारणानं मोह असतो. आपण विचार करताना, मराठीत एक म्हण फार छान आहे, आपला तो बाबा दुसरा तो कारटा. अरे पोरं सारखेच ना, मग का बरं फरक हा. महाराज एक उदाहरण द्यायचे बघा. एका डॉक्टर होता प्रसिद्ध, त्याच्या मुलाच्या गळ्याला काही रोग झाला. हा फार प्रसिद्ध डॉक्टर, पण त्यांनी दुसरा डॉक्टर आणून ते ऑपरेशन केलं. का, त्यात माझेपणा आला. बघा कसं मोह असतो. कारण काय व्हायचं ते होणारच असेल, पण माझ्या हात व्हायला नको, कसं असतं बघा. आणि हे असं होऊ शकतं. बरं, एक तुम्हाला युक्ती सांगून ठेवतो. मी काय करावं अशा वेळेला, असा जो संभ्रम झाला ना, तर आपण जसं दुसऱ्याच्या बद्दल विचार करतो तसं तो आपली जी समस्या आहे त्याबद्दल निरासक्तपणे विचार करावा. मी त्यातला काढून, आणि जो बुद्धी निर्णय देईल तो मानावा. निस्वार्थीपणे रॅशनल इंट्युशन म्हणतात ते तिथे आहे. शुद्ध मती ती तिथे आहे. बरं, नाही बरी आठवण झाली, तुमच्यासारखे विद्वान लोक पाहुण्याचं आठवते सुनते. एक पॉलियाने नावाचा इटालियन मोठा तत्वज्ञानी होऊन गेला, विचारवंत. त्याने की नाही एक ग्रंथ लिहिला, एकच ग्रंथ लिहिला, पर्सनल नॉलेज. आणि त्याने काय सिद्ध केलंय त्यामध्ये, की विद्वान आपले सायंटिस्ट फार मोठे अगदी घमेंड मारतात की आम्ही अगदी अत्यंत निर्लेपपणाने पाहतो करतो. चूक आहे म्हणाला. तो शास्त्रज्ञ त्या ऑब्झर्वेशन निरीक्षणात येतोच येतो, त्याची वृत्ती त्यात येते, यात शंकाच नाही. जसं परीक्षेचे पेपर तपासताना त्याची मनोवृत्ती जशी असते त्याप्रमाणे मार्क पडतात. आपण ध्यानात ठेवा आहे, ते बाकीचे लफडे सोडून द्या, पैसे खाण्यात मिळतील त्याचा काही संबंध नाही. पण हा प्रामाणिकपणे पेपर तपासतोय. अहो असं होतं, एखाद्याचं अक्षर धड नसलं आणि 2 पान वाचले, चिडतो लेखाचा, आणि चांगलं लिहिलं असून मार्क मी देतो बघा. म्हणजे माझे तसंच होय म्हणून सांगतो. अरे त्याचा विषय बघ ना, तू नसेल अक्षर चांगलं मग, पण नाही म्हणजे हा जो आहे काम करणारा, पाहणारा, तो त्या ज्ञानामध्ये असतो. बरं का. म्हणून पर्सनल नॉलेज.
आणि ज्ञान काय, हवेत आहे काय, माणसाच्या मनामध्ये ज्ञान असतं. तेव्हा बुद्धी शुद्ध असणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. मग आधी साध्या भाषेत सांगतो, शुद्ध बुद्धी म्हणजे काय, तर ज्या बुद्धीला अहंकाराचा स्पर्श नाही, जी नुसती आहे. म्हणजे उदाहरण घ्या, तुम्ही एका डॉक्टरकडे गेलात, मी पाहतोय, माझं अमुक ज्ञान आहे, असं आहे, माझा अनुभव आहे, येऊ आहे तेव्हा आहे, काही नाही. पेशंट आला, रोगाची लक्षणं अमुक आहेत, अमुक नाहीत, अमुक आहे, नुसतं स्वतःला विसरून जो पाहतो तो बर, त्याचं बाकीकडे लक्ष राहणारच नाही. ही शुद्ध मती. बर, म्हणजे कसं, आपण ज्ञानेश्वरी वाचताना हे विद्वान लोक काय करतात, मग ज्ञानेश्वर महाराजांनी हा चिकित्साचा सिद्धांत सांगितलाय आणि ते हे सांगितलंय, ते सांगितलंय. अरे हा कशाला, सगळं सोडून द्या. ते काय म्हणतायत ते बघा ना. बरं का, निर्लेप वृत्तीनं इतकी शुद्ध बुद्धी पाहिजे. महाराज एकदा म्हणाले, अशी बुद्धी जर शुद्ध झाली तर जगात त्याचे जे कोणी दोष दाखवतील त्याचे उपकार वाटतील. दोष खराच असतो, पण तुमच्याकडून आलं हे काय बरोबर आहे काय, बरं का. म्हणजे समजा बायकोने आपला दोष दाखवला, हा तुझा काय अधिकार नाही, मी निरूपणकार आहे असं म्हणायची पाळी नाही का. आणि नवरेपणाचा अहंकार असा विचित्र आहे, जगाला की नाही विचारू नका. गरीब म्हणजे किती गरीब, पण घरी मात्र छे छे छे, अहो कसले गरीब आले ते. त्यांचे लोक फिरलं म्हणजे बघा, फिरलेलंच असतं घरी आला की तो, पण फिरलं की बघा म्हणतात, बाहेर गरीब असते. सांगण्याचा हेतू माझा असा, शुद्ध मती फार महत्वाची गोष्ट आहे, ज्याचा अंतःकरण स्वच्छ आहे अगदी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ते भाऊसाहेब होते ना, ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये होते, ते रोड वेटचे इन्स्पेक्शन. तेव्हा ते सबवेवरशियर असताना ते 4-5 लोकांनी काय पैसे खाल्ले आणि त्यांना सस्पेंड केले. त्यात हे होते तर बाकीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर युरोपियन होतं त्यावेळेला. तेव्हा ते गेले, त्याला भेटले, अमकं केलं तमकं केलं. हे काही गेले नाहीत त्याच्याकडे. 6 महिन्यांनी त्यांच्यावरती तो आरोप नाहीसा झाला आणि पुन्हा त्यांना रिइन्स्टेट केले. तेव्हा हे गेल्यावर नोकरीवर तो काय म्हणाला, तू माझ्याकडे भेटायला आलाच नाहीस म्हणाले. बरं का, तो म्हणला, हे काय म्हणाले, अहो मी पैसे खाल्लेच नव्हते, तर कशाला भेटायला येऊ. काय आहे खरं विचार करा आपण, शुद्ध बुद्धीचं तेज काय असतं मला सांगा, नाही का. म्हणून शुद्ध मती सांगितली की जो त्याचा अर्थ आहे सरळ तो घ्या. मी काय म्हणतो आपल्याला, ज्ञानेश्वरी आपल्याकरता लिहिली आहे ना, ती काही निवृत्तीनाथांच्या करता लिहिलेली नाही, आपल्याकरता लिहिली आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजेल असाच असला पाहिजे की बुद्धी शुद्ध पाहिजे. मी आणखी एक पाऊल पुढे जाईन असे म्हणेन की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना तुमची बुद्धी शक्य तितकी शुद्ध ठेवून जो अर्थ घ्याल तो अर्थच बरोबर आहे असं ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला येऊन सांगतील. बरोबर आहे तुझं म्हणणं, तुझ्या अधिकाराप्रमाणे. हो, या शंका तो आश्रय कर आलं. आता तिसरं, अनिंदक. श्लोकाला आरंभच केलाय की निर्दोष असशील तरच तुला हे भक्ती कळेल. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे अनसूयवे. निर्दोष असशील तर हे फार शिकायला पाहिजे बा. याला माझ्या गुरुने मला जो उपाय सांगितलाय फार अप्रतिम आहे हो, आम्हाला साधत नाही. ते काय म्हणाले, एखादा मनुष्य आहे त्याचा दोष आहे, त्याला जरी वाटला नाही तरी दोष आहे, दिसतोय. त्यांनी विशेष काय सांगितलं, घरातली मुलं बाळ असतात, नवरा बायको, याला फार उपयोगी आहे म्हणाले. समजा तो ज्या परिस्थितीत वाढला त्या परिस्थितीत तुम्हाला ठेवलं असतं तर तो दोष तुम्हाला लागला नसल्याची खात्री आहे का, याची गॅरंटी आहे का? नाही. मग त्याला तुम्ही का नावं ठेवता? हे मानसशास्त्रदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे बरं का. हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. नेहमी मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये पहिला व्याख्या, मग दुसरं रिलेशन सायन्स, तिसरं हे असतं की माणसाच्या जीवनामध्ये परिस्थितीचा अंमल किती, अनुवंशिकता आणि परिस्थिती, त्यामध्ये जर मला तसं ठेवलं तर तसाच व्हायचा तो. म्हणजे मला काय अधिकार आहे त्याला नावं ठेवायची, नाही का. तुका आपल्या नामदेवाचा म्हणे, अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत अखंड दृष्टीचा आचरे.
आणि तुकाराम म्हणाले की अरे माझं काय कमी आहे म्हणून मी लोकांची दोष बघू. कसं असतं बघा, विचार करण्याची गोष्ट आहे. आनंदिका, ते आनंदक याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. काय आहे, परमात्मा हा निर्दोष आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, परमात्मा अत्यंत निर्दोष आहे. असं निर्दोष परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचं आहे, मला आश्रय घ्यायचा आहे, तर माझी वृत्ती कशी पाहिजे? नाही नाही का? जे आहे ते बरोबर आहे, जे आहे ते योग्य होत आहे, नाही का? याचं एक अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो बरं का. ते थोर माणसं ती अशीच असतात बघा. रमण महर्षी होते ना, तेव्हा हे पाकिस्तान जेव्हा झालं त्यावेळेला केवढी उलथापालथ झाली माहिती आहे आपल्याला. त्याच्यावरती पुस्तकं सुद्धा आहेत. केवढा संहार, केवढं क्रौर्य, सगळं झालं बरं का. तेव्हा तर लोकांना मारले, म्हणजे गाड्याच्या गाड्या लोकांना खेचून, गाड्या खेचून लोकांना मारून टाकले त्यांनी. तेव्हा त्यांच्याकडे एक डॉक्टर सय्यद महमूद म्हणून रिटायर्ड हिस्ट्रीचा प्रोफेसर होता. तो जेवायला आला नाही एक दिवस. तेव्हा यांनी चौकशी केली की आज डॉक्टर साहेब का आले नाही. ते का बसले. दुसऱ्या दिवशी तो येईना, तेव्हा आपण गेले म्हणाले डॉक्टर काय झालं. ते काय म्हणाले डॉक्टर साहेब की म्हणाले बा मी इतिहासाचा प्रोफेसर, इतिहास हा सगळा माणसाचा खेळ आहे. तेव्हा म्हणाले हे सगळं घडलं हे माणसाने घडवलेलं आहे आणि आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे की म्हणले हे घडून नाही द्यायचं, ते आपण सामर्थ्य वापरा आणि हे बंद करा. असं रमणांना म्हणाले. ते म्हणाले अहो तुम्ही काय म्हणता काय, अरे हे विश्व ज्याने निर्माण केलं आहे त्याचं सगळं कारभार आहे, हा माणसाचा नाहीये. माणूस हे करू शकत नाही, थांबू शकत नाही बरं का. तेव्हा म्हणाले काय वेड्यासारखं बोलताय. ही दृष्टी जी आहे ना, ही दृष्टी येण्याकरता जगात दोष पाहणं बंद केलं पाहिजे. याला आणखी एक उपाय सांगितलाय, मला साधला नाही हो, पण काय सांगू तुम्हाला. समजा म्हणले आपल्या ओळखीचा माणूस आहे, आपलं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचा एक दोष आहे. तर म्हणाले तुम्हाला आवडत नाहीये ना, तर म्हणले त्याला हात जोडावे आणि म्हणावं की मला वाटतं हा तुझा दोष आहे आणि तू बळी पडू नकोस त्याला, असं सांगावं. पण नावं ठेवू नयेत म्हणाले. साधकाची ही आहे नाही का. मला वाटतं जसा डॉक्टर असतो ना, अहो तुम्ही कुपथ्य करता त्याने त्रास होतो आहे बुवा, हे जसं तो प्रेमाने सांगेल ना तशापैकीच आहे. पण भूमिका कशी आहे मला सांगा नाही का. आणि एक महाराजांचे शिष्य एक गुप्ते म्हणून होते, ते सांगायचे बरं का, महाराजांचं काम दोष काढणं हेच आहे म्हणायचे. ते रट्टा मारतात पण रट्टा खावासा वाटतो, ही काही कला आपल्या जवळ नाही नाही का. तुम्हाला सांगितलं ना मी एकदा त्यांची बोलण्याची खूबी. एकदा आम्ही कोणाकडे तरी गेलो होतो, तेव्हा बाप, त्याची बायको, 2 मुलं आणि एक मुलगी, त्यांच्या बायका, असे 4-5 जण बसले आणि 4-5 माणसं बोलायला लागले महाराजांची बरं का. तेव्हा महाराज म्हणले तुम्ही सगळे थांबा, तुमच्यातला जो शहाणा असेल त्याने माझ्याशी बोलावं. मग तुम्ही सगळे बेवकूफ आहात असा अर्थ नाही त्याचा, तुम्ही मूर्ख आहात. कशी खूबी आहे बघा बोलण्याची नाही का. कोणाचा सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, हे असं शिकलं पाहिजे. मूर्ख आलं का तुला कळत नाही. हा अभ्यास आहे बघा. म्हणजे कसं आपलं मन खराब होऊ द्यायचं नाही. आणि नाही हो, निंदक म्हणजे फार कठीण आहे. निंदा नाही म्हणजे भटजीबाबांचं वाक्य फार छान आहे. निंदेचा व्यापार फार चांगला असतो म्हणले, 100 सव्वा पाऊणशे. म्हणलं वा, म्हणजे 100चे 125 व्हायचे ऐवजी 500 व्हायचे. सत्पुरुषाचे लक्षण आहे. तुकाराम महाराजांची गोष्ट नाही, निंदाव हे जग आले माझ्या भावा. अरे त्यांची गोष्ट काय समजते नाही का, ते निहाळे. पण आपली कृती कशी पाहिजे नाही. आणि मला खात्री तुम्हाला सांगतो, जो खरोखर मनापासून कोणाची निंदा करीत नाही ना, तो मनुष्य सर्वांना आवडेल. बघा एक बरी आठवण झाली. एक चौगल नावाची ग्रस्त होती, ते याच्यामध्ये सरकारमध्ये मोठे पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये दिल्लीला होते. ते इथे आल्यानंतर एकदा आजारी पडले. तेव्हा इथल्या एका मोठ्या दवाखान्यात गेले बरं का. जवळजवळ 3 वार तिथं होते. आता तिथलं तर वातावरण तुम्हाला माहितीच आहे सगळं बरं काय असतं ते. तेव्हा निघाले तेव्हा त्यांनी काय थोडे कोणाला बक्षीस वगैरे द्यायचं ते दिलं. आणि ते सगळ्यांना काय म्हणाले, फार म्हणले तुम्ही सरबराई केलीत माझी. तसं काही नव्हतं बरं का खरं,
पण फार सरबाई केली, चांगलं आहे म्हणजे. डॉक्टर काय आमचं काय तमकं काय बरं का. तेव्हा मी विचारलं, अहो म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटत होतं का? ते काय म्हणाले, महाराज असते तर काय बोलले असते, तसं मी केलं म्हणाले. आणि सांगायची हिंमत अशी, ते बाहेर आले तर त्या कामगार लोकांनी त्यांना हार घातला, कारण ही स्तुती ऐकायला कधीच मिळायची नाही. नाही का. कसं आहे, फार चांगला मनुष्य, अतिशय सात्विक आहे, मन कसं निर्बळच होतं, आनंदी. तर आनंद असलं हे फार महत्वाचं आहे. आणि मग शेवटचं आहे ते अनन्य गती. अरे बापरे, हे तर काय काय सांगू तुम्हाला. अनन्य गती आपल्या भगवद्गीतेमध्ये जर 2-4 शब्द पुन्हा पुन्हा येत असतील, त्यापैकी अनन्य गती हा शब्द. एक निष्काम कर्म आणि अनन्य गती. तुझ्याशिवाय मला नाही कोणी, नाही म्हणजे नाही. काय असेल. आणि ही अनन्य गती आपल्याला माझ्या मते 3 ठिकाणी फार दिसते. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी असते. पहिले ज्ञानेश्वर महाराज, त्यांना की नाही गुरु म्हणजे काय रे राहता मला खरं कळत नसे. मी एवढी मानसशास्त्र वाचलं, माणूस आपल्या भावावर, आपल्या गुरुवर एवढं प्रेम कसं करू शकतो मला कळत नसे. काय असेल म्हणजे ते वाचल्यानंतर असं वाटतं की काय हे आहे तरी काय, म्हणजे या पृथ्वीवरचं आहे का कुठलं तरी आहे, इतकं प्रेम. त्याच्यानंतर नाथांचं काय सांगू तुम्हाला. नाथांचं तर नाथ लहान होते, 8 वर्षाचे होते, म्हणजे झाले निघून गेले. आणि त्यांचे हे फार कडक होते बरं का. जनार्दन स्वामी ते बरोबर ते ऍडमिनिस्ट्रेटर होते, किल्लेदार, म्हणजे राज्यपाल म्हणतात ना अलीकडे तसे. आणि एकंदर कडक काम होतं बघा. त्यांच्या याला उतरले म्हणजे काय असेल. एका म्हणे जनार्दनाचा एका. अरे पण किती हो, काय छे छे छे, काय ती शरणागती, काय ते अनन्यता त्यांच्याशी. नाही म्हणजे नाही, दुसरं नाहीच काय. तुम्ही ते मुळात वाचा, मी किती सांगणार तुम्हाला. छे छे छे, इतकी अनन्यता संतांच्या जीवनात पाहायला दुर्मिळ नाही. आणि ते प्रेमाचं बरं का, मला एक आठवलं परवा, त्या मदर आहेत ना अरविंदांच्या मदर, त्याच्यामध्ये या शरणागतीचं एक लक्षण दिलं आहे त्याने. शरण जाणंच आहे, शरण एका जनार्दना. तेव्हा त्या बाईने काय म्हटलंय की ज्या शरणागतीमध्ये मी देतो आहे ही भावना आहे, सॅक्रिफाईसची भावना आहे, ती शरण जाणं नाही. इतकं प्रेम स्वाभाविक नाही म्हणजे नाही, तुझंच सगळं, माझं ते माझं नाहीच आहे, हे सगळं तुझं आहे. जणू काय एखादा दत्तक गेलेला जसा मनुष्य असतो तसा. अरे असं अन्य झाल्यावर तो काय गुरु तरी काय करेल मला सांग, नाही का. मागच्या रविवारी मी सांगितलं ना आपल्याला शब्दाचे अर्थ कसे बदलतात. त्यामध्ये ते हकीम होते, आपण ज्याला डॉक्टर म्हणतो ना तसे हकीम होते. हकीमचा अर्थ माहिती आहे ना, हक म्हणजे परमात्मा आणि हकीम म्हणजे परमात्म्याचा सेवक, असे होते हकीम म्हणजे. ते कडक काम होतं बघा. पण त्याच्या उलट नाथ, पण काय नाथांचं प्रेम असेल त्यांच्यावर, नाही हे कमालच आहे बा. नाही मी आणि पदोपदी भागवताचा सारांश काढला तर गुरुची सेवा, गुरुचं प्रेम आणि नामस्मरण, याच्या पलीकडे नाही. प्रत्येक गोष्ट गुरु करतो. अनन्यता. आणि तिसरं असेल तर मीराबाई. आणि मी तुम्हाला 2-3 वेळा सांगितलंय, तुकाराम महाराजांचं पांडुरंगावर प्रेम होतं, समर्थांचं रामावर प्रेम होतं, सगळं खरं आहे. पण हे पुरुष होते, त्या प्रेमाला थोडासा पुरुषीपणा होता. मीराबाईचं म्हणजे छी छी काय सांगू आपल्याला. शाम बिना जग खारा लागे और बात सब काची. तुझ्याशिवाय जग मला तुच्छ वाटत, बेचव आहे तुझ्यावर. त्या लग्न झाल्यानंतर सासू सारखं म्हणायचे आपल्याकडे तो शंकर आहे त्याचं हे करायला पाहिजे, ती देवी आहे त्याची पूजा करायला पाहिजे. ते ऐकून घ्यायची, म्हणायची की आई साहेब मला दुसरा नाही कोणी, मी करू काय, मला त्याच्याशिवाय नाही कोणी, मेरे तो गिरिधर गोपाळ, दुसरा नको. मी हे सांगत असताना माझा जीव तुटतो बघा. केव्हा आपल्याला हे येईल, काय नुसतं सांगून करतात. थोडं यायला पाहिजे. तू म्हणजे तू आहेस बस, दुसरं नाही जगात काही. तुझी इच्छा अशी असेल तर मी हे भोगावं ना, आनंदाने भोगेन.
याला उपाय काय सांगू का? जे परिस्थिती येईल त्या त्याची कृपा दिसली पाहिजे. हा, ते भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण ते म्हणतो ना कुणी गुरुच्या नाही का, त्रैलोक्य राजा महाराजा नाही का, त्रैलोक्य स्वामी नामकन तमकन नाही का, हे सगळं म्हणले खरं आहे. एक गोष्ट अशक्य आहे त्यांना, कोणाचं अकल्याण करता येणं शक्य नाही. ते कुठे शिकले नव्हते ना वेदांत, पण अकल्याण करणं शक्य नाही. हे जसं तसं मला जगामध्ये दुसरा नाहीच कोणी, आणि मग जी परिस्थिती येईल तुझ्या इच्छेने आली, तुझ्या इच्छेने. आज राज्यपदावर आहे, उद्या गेलं, अरे तुझी कृपा आहे. का कृपा आहे? माझं कल्याणाशिवाय तुला दुसरं काही करताच येत नाही, तर काय करेन? अरे बापरे, खरं असा मनुष्य कसा असेल हो? मला काय वाटतं, ज्याची खरी अशी तयारी झाली ना, अरे काय जीवनातले प्रसंग त्याला येणारच नाही का. ते कसे चालतील मला सांग, नाथांच्या घरी नाही का. पण तुझी कृपा, तू आहेस बस. जिधर देखे उधर तू ही तू आहे. माझ्या जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये तुझा हात आहे, एवढं तरी आपण शिकलं पाहिजे. माझं जगणं मरणं, माझ्या नातेवाईकांचं होणं तुझ्या हातात आहे. तू कर, तू कर. मला अशी खात्री आहे, परमात्मा स्वरूप इतकं रेस्पॉन्सिव्ह आहे, इतकं तुम्हाला प्रतिसाद देणार आहे, इतकं ज्याने टाकलं ना भार, त्याला बरोबर ते लागलं पाहिजे. महाराज म्हणे ना, तुम्ही तुमची काळजी माझ्यावर सोडा की तुमची काळजी मला लागते म्हणाले. कसं आहे आपलं सगळं नाटक होतं, किंवा असं होतं मला वाटतं पण ते तात्पुरतं वाटतं नाही का. तसं नाही, एकदा ते आत आलं की कायमच झालं पाहिजे. म्हणजे मग भक्तीचं रहस्य काय ते कळेल. का नाही तुम्हाला सांगू का, काय होईल, अशी ज्याची वृत्ती झाली त्याला त्याच्या हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय गत्यंतर राहणार. हो, याचं करते पण जाईलच, तोच त्याच्यामध्ये येईल. आणि तो उतरला, तो प्रगट झाला की ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, मी आपल्याला अनेक वेळा सांगितलंय बरं का. पांडवाशी सदा काळी कृष्ण राहिला जवळी, ज्ञानदेवा हृदय कमळी तैसाची स्थिरावला. अरे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताचे अवतार मानतात. अरे नाही तर निवृत्तीनाथ होतेच की गुरु त्यांचे, पण अवतार हा. आणि गंमत अशी आहे, काय कल्पना, ते खरं कृष्णासारखी दिसत असले पाहिजेच बुवा. अरे जन्माष्टमीला आले ना ते, असं काय करता, तसेच असले पाहिजेत बघा. ते कौमार्य त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि बघा नामदेव एवढे प्रसिद्ध वारकरी पंथाचे पुढारी, मान्य पुढारी सगळं असताना ज्ञानेश्वर महाराज पंढरीला गेल्यावर आपलं पुढारी पण त्यांना दिलं आणि झालं सखा माझा ज्ञानेश्वर ही म्हणते ना जनाबाई, असं झालं बघा. काय असेल असं आपलं व्हायला पाहिजे की माझ्या हृदयामध्ये ते रामकृष्ण म्हणायचे ना, दोघ जण आहेत, एक त्यांचा तो परमात्मा आणि मी, तसं माझ्या हृदयात माझा गुरु आणि मी, दुसऱ्याला कशाला जागा असती कामाची नाही. हे अनन्यता बरं का, अनिंदक अनन्यता. ही अनन्यता आल्यानंतर भक्ती म्हणजे काय मग. आणि मग शेवटी मागच्या रविवारी सांगितलं, भक्तीचं मर्म काय आहे, प्रेम आहे. प्रेमाच्या मी 3 पायऱ्या सांगितल्या आपल्याला, शास्त्र सिद्ध बरं का. फिलॉसॉफी ऑफ लव्ह म्हणूनच आहे. लव्ह वरती फार काम झालेलं आहे मानसशास्त्रज्ञानी केलेलं. पहिलं असेल तर देहापुरतं कामवासना, यामध्ये प्रेम नाहीये, तात्पुरती तृप्ती आहे, ती स्वदेहाची, ती कामवासनेची. त्याच्या पुढे देहाचं तर आहे, पण मनाचे मिलन आहे, मनोमिलन बरं का. नवरा बायको किंवा काय स्त्री पुरुष, त्या मनोमिलनामध्ये रस आहे, रस बरं. रस म्हणजे काय, एकमेकांची गोडी आहे एकमेकाला, पण ती सुद्धा वेअर्स आउट म्हणजे नाहीशी होते, जुनी होते. आणि तिसरा असेल शरीर आहे, मन सम आहे आणि आत्मा एकमेकात मिसळला. तो कसा त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्याने खाल्लं तर मी खाणार, किंबहुना त्याने खाल्लं म्हणजे मी खाल्ल्यासारखं आहे. खरी आई असते ना, उत्तम स्वयंपाक केला आणि मुलाबाळांनी खाल्लं तर तिची तृप्ती असते की त्याने खाल्लं ना, असं नाही. आणखी काय सांगू तुम्हाला, हे वेड्यासारखं आहे थोडं. गुरु हा केवढा मोठा, काय त्याचं हे
पण तो तुम्हाला खायला घालील, त्याशिवाय चैन पडायचं नाही तुम्हाला. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. वेड्यासारखं घड्याळ तिकडे बघायला लागलं झालं. हा माझं एक उदाहरण देतो. एकदा काय झालं, महाराज जेवायला बसले होते आणि शेजारी भाऊसाहेब होते. त्यांची अशी स्थिती होती, महाराजांशिवाय देव नाही त्यांना, बरं का. तेव्हा ते ब्रह्मान म्हणून होते जे शिष्य, ते कडबू केले होते. कडबू कडबू म्हणजे याचे करंज्या, हो, याच्या कणकीच्या करंज्या, ते कर्नाटकात करतात. आणि त्यात की नाही पुरण जे असतं ना, तर खडी साखरेचं पुरण असतं, असं काय काय असतं. तेव्हा आणि दोन एकदम वाढल्या. जेवण झालं होत आलं असताना तेव्हा हे जरा मर्यादित खात असत. अरे बापरे म्हणले, आता काय करावं. तर महाराज हळूच कानाला लागले, म्हणजे भाऊसाहेब मला उष्ट चालतं म्हणाले, माझ्या पानात घाला. आणि याने टाकल्या, याने जाऊन टाकल्या. तर भाऊसाहेब म्हणजे तुम्ही कशा टाकल्या? अहो म्हणले, ते म्हणतायत ना, आपण कशाला संकोच करा. असं प्रेम ज्याने भोगलं ना गुरुचं, त्याच्यापेक्षा धन्य कुणी असेल का? असं काय करायचं नाही. ही अनन्यता की तुझ्याशिवाय मला नाही कोणी. माझा त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. नाही का? ही ती अनन्यता आहे. आता पुढे ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करतायत की ती गूढ विद्या कशी आहे, ते पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी